प्रेमाने बोला धन निरंकारजी. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. जागवती म्हणजे आपलं संध्याकाळी जर झोप चांगली नाही आली तर माणूस म्हणतो सकाळी उठून की रात्री माझं जागरण झालं, मला चांगली झोपच आली नाही. का तर मच्छरने जागवलं, मच्छर चावत होते म्हणून झोप नाही आली. मग ते काही जागणं झालं का? तर संत हे कसे जागवत असतात, तर आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेत असतात, अंधारातून प्रकाशाकडे नेत असतात. त्याला खरं जागवणं म्हणतात. जेव्हा आपल्या जीवनामध्ये संत येतात, जेव्हा आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येतो, तेव्हा आपल्या जीवनातील सगळे कर्मकांड संपून जातं आणि आपला हा पुनर्जन्म होत असतो. पुनर्जन्म म्हणजे आपण जे आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येण्याच्या आधी अज्ञान जीवन जगत होतो, ते काय जीवन झालं का? जेव्हा आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येतो तेव्हा आपल्या जीवनाला नवीन सुरुवात होती. कारण सद्गुरू हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो, अज्ञानातून ज्ञानाकडे नेत असतो. म्हणून आपल्याला जन्म हा आपला पुनर्जन्म होत असतो. मग त्याला जागवणं खरं म्हणतात. आणि रात्री काय मच्छर ढेकून जागवलं त्याला काय जागवणं म्हणत नाही आहेत. कबीरदासजी म्हणतात की पत्थर पूजने से प्रभू मिले तो मै पूजू पहाड. कबीरदासजीला असं सांगायचं की दगड पुजल्याने जर देव मिळत असता तर मग मी तर पूर्ण पहाडच पुजील मग. आणि ते असं सांगतात की त्याच्यापेक्षा ती दगडाची चक्की बरी, कारण ती चक्की तर गहू ज्वारी पिसून म्हणजे हे करून त्याचं पीठ बनवून ते माणसाला तरी खाण्यासाठी देते. म्हणजे त्यांना असं सांगायचं आहे की असं नाही की असं मंदिरात वगैरे देव नाही किंवा दगडात देव नाही. देव हा सगळीकडेच आहे, अगदी कानाकानात. आम्हाला पण आमच्या सद्गुरूने निराकार प्रभू कानाकानामध्ये दाखवलेला आहे. दगडातून सुद्धा प्रकट झाला. जेव्हा भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपू मारत होता तेव्हा भक्त प्रल्हादाने नारायण नारायण म्हटला आणि खांबातून सुद्धा नारायण प्रकट झाला. असा कणाकणात देव आहे, पण त्याला पाहण्याची दृष्टीही सद्गुरूकडून आपल्याला भेटली पाहिजे. मग आपल्याला कणाकणामध्ये देव दिसणार आहे. अज्ञान भक्ती करायची नाही, ह्याचं सांगायचं तात्पर्य हे आहे की आधी जीवनामध्ये सद्गुरू करणं गरजेचं आहे. आधी ईश्वराला जाणा आणि त्याला बघा आणि नंतर भक्ती करा, एवढं सांगायचं आहे. प्रेमाने बोला धन निरंकारजी.